अनुभवलेले व्यक्तिमत्व या भागामध्ये आज आपण ज्यांनी 6 सुवर्ण पदकासह 36 पदव्या प्राप्त केल्या अशा व्यक्तिमत्वाबद्दल आपण बोलणार आहोत. त्यांनी शिक्षण शास्त्र आणि मराठी या विषयामध्ये PhD ही पदवी प्राप्त केली आहे. 2 विषयामध्ये. एकदाच PhD होण्यासाठी काही जणांच्या नाका तोंडामध्ये पाणी जाते, तर त्यांनी 2 विषयामध्ये PhD प्राप्त केलेली आहे. असं व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्याचे पूर्व शिक्षक संचालक सन्माननीय डॉक्टर गोविंद नांदेडे साहेबाबद्दल आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल काही पैलू आज मी आपल्यासमोर ठेवणार आहे. कारण हे पैलू आपल्यासमोर ठेवण्यामागचा एक उद्देश आहे की बऱ्याचदा शिकून काही उपयोग नाही, हा एक रोग समाजाला लागलेला आहे. तसेच शिक्षण घेत असताना शिक्षण घेताना अभ्यासात मन न लागणं, पदवी घेताना नाकातोंडामध्ये पाणी चाललेलं आहे अभ्यासात मन न लागल्यामुळे अशा परिस्थितीमध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आणि शिक्षण घेत असताना ही जर आपल्यातली आलेली निष्क्रियता दूर करण्यासाठी गोविंद नांदेडे साहेबांची ही ज्ञान साधना आपण समजून घेतली, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू समजून घेतले, तर आपल्यातली आळशी, कष्ट टाळू आणि निष्क्रिय मनोवृत्ती दूर व्हायला मदत होईल. म्हणून हा बोलण्याचा खटाटोप आहे. कार्यमग्नता जीवन व्हावे, कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती, या विचारावर श्रद्धा ठेवून आयुष्याची वाटचाल करणारे सन्माननीय व्यक्तिमत्व म्हणजे गोविंद नांदेडे साहेब. आज त्यांचं वय 66वा वर्ष आहे. किती? 66 वर्ष. आजही ते अखंडित ग्रंथ वाचन, ज्ञान साधना करत असतात आणि आज 36 पदव्या घेऊन देखील अजूनही वेगवेगळ्या परीक्षेचा अभ्यास ते करतायत. आता याच मेमध्ये त्यांची एक परीक्षा आहे. हातामध्ये सातत्यानं ग्रंथ त्यांचा दिसतो आणि वेळ मिळेल तिथं ते वाचत बसतात. यातून आपल्याला काय घेण्यासारखं आहे? वेळ कसा घालावा ही जागतिक समस्या आहे. बोर व्हायला लागले, मन लागत नाही, काय करू? या समस्येमध्ये अडकलेले माणसं व्यसनाधीनतेकडे वळतात बऱ्याचदा. त्यांनी गोविंद नांदेडे साहेबांकडनं सातत्यानं एक ग्रंथ सोबत ठेवून वाचनाची जर गोडी लावून घेतली तर मनातले विकार आणि विचारांची गर्दी थांबवून मन विश्रांत होण्यासाठी ज्ञान साधना अतिशय रामबाण उपाय असतो. त्यामुळे आपणही प्रेरणादायी, आत्मविश्वास वाढवणाऱ्या, सकारात्मक दृष्टी विकसित करणाऱ्या आणि दिव्य दृष्टी प्राप्त होण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ग्रंथाच्या साधना आपण केली पाहिजे. सातत्यानं प्रेरणादायी सकारात्मक ग्रंथ आपण वाचले पाहिजे. म्हणजे आपल्यातली निष्क्रियता, आपल्यातली उदासीनता, आपल्यातली खंत, आपल्यातली द्विधावस्था, आपल्यातली आळशी, कष्ट टाळू मनोवृत्ती दूर होऊन कष्टाळू, सक्रिय, आत्मविश्वासी, उत्साही, आनंदी मनोवृत्ती तयार व्हायला मदत होते. त्यांच्याकडून हा एक गुण घेण्यासारखा आहे. दुसरा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ज्ञान साधनेबरोबरच त्यांची ध्यान साधना, योग साधना हा भाग देखील आपल्याला शिकण्यासारखा आहे. आजही ते दररोज योग साधना करतात आणि योग साधनेमुळे माणूस उत्साही, आनंदी, सक्रिय राहतो हा त्यांचा अनुभव ते सांगतात.
त्यामुळे आपल्याला सुद्धा ज्यांना हे उदासीनता नैराश्य आलेलं असेल, काही समजत नसेल, काय करावं कळत नसेल आणि आत्मविश्वास गमावलेला असेल, त्यांनी त्यांच्याकडून हे ग्रंथ साधनेचा आणि ध्यान साधनेचा, योग साधनेचा धडा गिरवावा. काही जणाला लेखन करायचं असते, लिहायचं असते, काय लिहावं कळत नाही, कसं लिहावं कळत नाही, तर त्यांची ग्रंथ साधनाही आपण समजून घेतली पाहिजे. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. शालेय गीतांचा भावार्थ, विद्याग्राम, शैक्षणिक गुणवत्ता, सक्रिय शाळा, गुणवत्ता उपक्रम, शिक्षण एक चिंतन आदी त्यांचे हे ग्रंथ आपण वाचले पाहिजे. त्याचं चिंतन मनन केलं तर नक्की 100% सांगतो आपल्याला या शिक्षण क्षेत्राकडे पाहण्याची एक नवी दृष्टी यायला आणि शैक्षणिक कार्य करायला प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळणारे हे ग्रंथ आहेत. समाजातले उपद्रव मूल्ये दूर होऊन उपयुक्त मूल्य वाढवावेत यासाठी त्यांनी विविध उपक्रम आणि प्रकल्प देखील राबवलेले आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा सातत्यानं प्रयत्न राहत आलेला आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं 18 तास सलग अभ्यासक्रमाचा महाराष्ट्रात राबवलेला त्यांनी उपक्रम. शाळा बाह्य विद्यार्थ्यांसाठी शाळेत सर्व आले पाहिजे. महाराष्ट्र नव्हे तर देश शाळेत घडतो आणि माणसाची जडणघडण शाळेतून होते यावर त्यांची श्रद्धा असल्यामुळे त्यांनी शून्य शाळा बाह्य विद्यार्थी हा एक प्रकल्प राबवला. लेख शिकवा लेख वाचवा हे अभियान त्यांनी राबवलेलं आहे. सक्रिय शाळा प्रकल्प, ज्ञान रचनावादी अध्ययन आणि अध्यापन यासारखा उपक्रमही त्यांनी राबवलेला आहे. त्यांच्या ह्या ज्ञान साधनेची दखल अनेक ठिकाणी घेतली जाते, अनेक पुरस्कार मिळाले, पण अनेक ठिकाणी त्यांच्या विद्यापीठामध्ये, ज्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असताना त्या विद्यापीठात त्यांचे व्याख्यान आयोजित केले जातात. ही सुद्धा एक सन्मानाची गोष्ट आहे. आपल्याला त्यांचा अभिमान वाटला पाहिजे. मित्र, त्यांचा वाढदिवस 1 मे रोजी आहे. त्यांच्या ह्या विद्वत्तेचा, त्यांच्या ह्या कार्यमग्नतेचा, ह्या कार्यशीलतेचा सन्मान व्हावा म्हणून आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम साहेब आणि आमच्या लक्षवेध फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष एकनाथराव मोरे साहेब यांनी त्यांचा भव्य दिव्य असा वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्याचं ठरवलं आणि तो उपक्रम 1 मे रोजी होणार आहे. त्यानिमित्तानं सन्माननीय स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू साहेब येणार आहेत, चासकर साहेब. त्याचबरोबर नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अविनाश कुमार साहेब येणार आहेत. सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनाही नांदेडच्या निमंत्रित करण्यात आलेला आहे. आणि म्हणजे 400 ते 500 अशा निवडक लोकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. तर मित्र, मी या निमित्तानं आपल्याला सांगतो की 1 मे रोजी सायंकाळी हा कार्यक्रम होतो आहे आंबेडकरवादी मिशन सिडको भागामध्ये. तर आपण या कार्यक्रमाला देखील उपस्थित राहू शकता. आपल्या ह्या त्यांच्या उपक्रमामध्ये त्यांच्या ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही एक झाड लावणार आहोत. त्याचबरोबर काही जणांचे सत्कार होतील आणि त्या निमित्तानं नांदेडे साहेबांच्या व्यक्तिमत्वाबद्दलचा परिचय होणारच आहे, परंतु काही शैक्षणिक चिंतन आणि काही नव्या उपक्रमाला तिथं जन्म दिला जाऊ शकतो. तर अशा ह्या उपक्रमामध्ये आपण सहभागी होऊ शकता आणि नांदेडे साहेबांच्या कार्याची नोंद आपणही घ्यावी अशी या निमित्तानं एक मला विनंती करावी वाटते. कारण अशा
कार्यमग्न व्यक्तिमत्वाबद्दलचा आपल्याला नक्की अभिमान असावा, अशीच माझी भावना आहे. तर पुन्हा एकदा सन्माननीय डॉक्टर गोविंद नांदेडे साहेबांना शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद.